राणी पद्मिनी 80च्या दशकात मॉलिवूड म्हणजेच मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रचलित होती. तसं तर राणी पद्मिनीने तेलुगू, तमिळ आणि कन्नडा फिल्म्समध्येही काम केली, पण तिला खरी सक्सेस मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्येच मिळाली. ती सक्सेसची पायरी चढत होती आणि तिच्या या सक्सेसमध्ये हातभार लावत होती तिची आई इंदिरा कुमारी. पण या दोघी मायलेकींच्या एका छोट्याशा चुकीमुळे या दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. या दोघींचाही मर्डर झाला. तर ही कहाणी सुरू होते राणी पद्मिनीची आई इंदिरा कुमारीपासून. इंदिरा कुमारीला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचं होतं, पण इंदिरा कुमारीचं लवकरच लग्न झालं आणि तिच्यावर घरची जबाबदारी आली आणि अभिनेत्री व्हायचं स्वप्न इंदिरा कुमारीचं अधुरच राहून गेलं. काही वर्ष लोटले आणि वर्षाला 1962. 1962ला इंदिरा कुमारीने एक मुलीला जन्म दिला. इंदिरा कुमारीने ठरवलं की ती तिचं अभिनेत्री बनण्याचं अधुरं स्वप्न ती तिच्या मुलीच्या माध्यमातून पूर्ण करणार. इंदिरा कुमारीने तिच्या मुलीचं नावही तेव्हाची प्रसिद्ध साऊथ हिरोईन पद्मिनीच्या नावावरूनच ठेवलं, राणी पद्मिनी. पण हा स्वप्न पूर्ण करणं तेवढंही सोपं नव्हतं. इंदिरा कुमारीचा नवरा म्हणजेच राणी पद्मिनीच्या वडिलांचा अकाल मृत्यू झाला आणि सर्व जबाबदारी इंदिरा कुमारीवर आली. इंदिरा कुमारीने राणी पद्मिनीला काही प्रॉपर्टी आणि दागिने विकून मोठी केली. जेव्हा राणी पद्मिनी थोडी मोठी झाली तर इंदिरा कुमारीने चेन्नईचा त्यांचा बंगला विकला. नंतर इंदिरा कुमारी तिच्या मुलीला म्हणजेच राणी पद्मिनीला अभिनेत्री बनवण्यासाठी मुंबईला आली. तिथे दोघी मायलेकी प्रोडक्शन हाऊसेस, स्टुडिओज, डायरेक्टर, प्रोड्युसर्सकडे जाऊन काम मागत होते, पण तिथे त्यांना अपयशच आला. हताश होऊन पुन्हा दोघी परत चेन्नई आल्या. आता प्रश्न पडला त्यांना राहण्याचा, कारण की मुंबई जाण्यापूर्वी त्यांनी त्यांचा चेन्नईचा बंगला विकला होता. तर त्यांनी राहण्यासाठी 18 एव्हेन्यू अण्णानगरमध्ये किरायाने एक बंगलो घेतल्या. आता बॉलिवूडमध्ये तर काम नाही मिळाला, पण इंदिरा कुमारी आणि राणी पद्मिनीने जिद्द नाही सोडली आणि मॉलिवूड म्हणजेच मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी प्रयत्न करू लागले. इथे त्यांचा मॉलिवूडमध्ये प्रयत्न यशस्वीही झाला. 1981 मध्ये राणी पद्मिनीने कथायरियाठे या पिक्चरमधून मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री मारली. पण राणी पद्मिनीला त्याच वर्षीची पिक्चर संघर्षमधून लोकप्रियता मिळाली आणि रातोरात मल्याळम फिल्म इंडस्ट्रीची हिरोईन झाली. 1981 मध्ये राणी पद्मिनीने सलग 7 चित्रपटांमध्ये काम केली. यानंतर राणी पद्मिनीने कधीच मागे वळून पाहिली नाही. राणी पद्मिनीचे वर्षाला 7 ते 8 चित्रपट येत होते. राणी पद्मिनीकडे पैसा, प्रसिद्धी यायला लागली. तर राणी पद्मिनीने एक लक्झरियस कार घेतली जिचं नाव होतं निसान कार. तेव्हा ही कार तमिळनाडूमध्ये क्वचितच लोकांकडे होती. आता राणी पद्मिनी मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक मोठं नाव बनली होती. आता एवढी मोठी झाल्यावर राणी पद्मिनी आणि तिच्या आईला घरकाम करण्यासाठी नोकरांची गरज भासू लागली. त्यांना 2 नोकर तर एक ड्रायव्हर पाहिजे होता. यासाठी दोघींनी वृत्तपत्रामध्ये एक जाहिरात दिली आणि ही जाहिरात त्यांच्या जीवावर बेतली. आता त्यांना माहीतही नव्हता की ही जाहिरात देऊन त्यांनी साक्षात यमराजला आमंत्रित केलं. ही जाहिरात बघून 3 व्यक्ती यांच्याकडे नोकरीला आले. ड्रायव्हरच्या पोस्टसाठी जबराज, वॉचमॅनसाठी लक्ष्मीनारायण सिंहन नावाचा व्यक्ती, तर स्वयंपाकी म्हणून गणेशन नावाचा व्यक्ती आला. आता झालं असं की इंदिरा कुमारी आणि राणी पद्मिनीने या तिघांचाही बॅकग्राऊंड चेक न करता या तिघांनाही नोकरी देऊन टाकली आणि हीच या दोघांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. ड्रायव्हर जबराज आणि वॉचमॅन लक्ष्मीनारायण सिंहन या दोघांचाही क्रिमिनल बॅकग्राऊंड होता आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतही होते. तर स्वयंपाकी गणेशन यांच्यामध्ये मिसळून गेला. पैशांच्या लालसेपोटी या तिघांनीही 15 ऑक्टोबर 1986ला राणी पद्मिनी आणि तिची आई इंदिरा कुमारीची हत्या केली. इंदिरा कुमारीला या तिघांनी 14 ते 15 वेळा चाकूने वार केले, तर राणी पद्मिनीला 12 वेळा चाकूने वार करून दोघींचीही निर्घृण हत्या केली. या हत्यानंतर संपूर्ण तमिळनाडूला धक्काच बसला. राणी पद्मिनीची लक्झरियस निसान कारही चोरीला गेली आणि घरचे 3 नोकरही गायब होते. यामुळे पोलिसांचा शक डायरेक्ट घरच्या 3 नोकरांवर गेला. पोलिसांनी लवकरच जबराज, लक्ष्मीनारायण सिंहन आणि गणेशनला अटक केली.
1990मध्ये जबराज, लक्ष्मीनारायण सिंहन आणि गणेशन या तिघांनाही फाशीची शिक्षा झाली, पण ही शिक्षा पुढे जन्मठेपेत बदलली, जिथे जबराजचा जेलमध्येच मृत्यू झाला तर गणेशन पोलिसांच्या हातून फरार झाला, तर आजपर्यंत तो फरारच आहे. आणि उरलेला लक्ष्मीनारायण सिंहन याला 2017मध्ये सोडण्यात आलं.